हरि ओम श्री गणेशाय नमः। स्कृत्य नरञ्चैव नरोत्तमा देवी सरस्वतीश्चैव ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गजाननाय नमः, श्री सत्यनारायणाय नमः। आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो। एकदा नैमिषारण्यामध्ये राहणाऱ्या शौनकादी ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला होता। ऋषी विचारतात, हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा। त्यावेळी सूत सांगतात, मुनी हो, ज्यावेळी हाच प्रश्न नारदांनी भगवान महाविष्णूंना विचारला होता त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो, शांत चित्ताने ऐका। एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकांमध्ये फिरत असताना ते मनुष्य लोकात आले आणि त्यांनी या ठिकाणी आल्यावर पाहिले की आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगीत आहेत। तेव्हा त्या सर्व लोकांची दुःखे लहान अशा कोणत्या उपायाने नाहीशी होतील हा विचार करून नारद मुनी वैकुंठामध्ये गेलेले आहेत आणि त्या वैकुंठामध्ये 4 हातात शंख चक्र गदा आणि पद्म धारण केलेल्या आणि पायापर्यंत रुळणारी वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून नारदांनी नारायणाचे स्तवन करण्यास प्रारंभ केलेला आहे। नारद म्हणतात, ज्याचे स्वरूप वाण्योमन्यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे, जो उत्पत्ती मध्य व नाशांनी रहित आहे व जो मूळचा निर्गुण आहे, जो सर्वांचे मूळ कारण असून सर्व भक्तांची दुःखे नाहीशी करतो व जगाच्या आरंभकाळी जो 3 गुणांचा स्वीकार करतो, त्या नारायणाला माझा नमस्कार असो। नारद मुनींनी केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदांजवळ बोलले। भगवान म्हणाले, हे मुनिवर, आपण कोणत्या कामासाठी आला आहात? आपल्या मनात काय विचार चालू आहे ते मला सांगा, मी त्याचे समर्पक उत्तर देईल। तेव्हा नारद म्हणतात, हे भगवंता, मी आत्ताच मृत्यूलोकातून भ्रमण करून आलो आहे। तेव्हा मी त्या ठिकाणी पाहिले की अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगीत आहेत। तेव्हा त्या सर्व लोकांची दुःखे लहान अशा कोणत्या उपायाने नाहीशी होतील ते आपण आम्हाला सांगा। त्यावेळी भगवान म्हणतात, नारदा, लोकांचे कल्याण व्हावे या दृष्टीने जो तो प्रश्न विचारला असतो फार सुंदर तिथे आहे आणि म्हणून जे व्रत केल्याने सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण होतील ते व्रत आज तुला सांगतो, तू श्रवण कर। तेव्हा नारद म्हणतात, हे भगवंता, या व्रताचा विधी काय? हे व्रत पूर्वी कोणी केले होते आणि हे व्रत कोणत्या काळी करावे ते सांगा। तेव्हा भगवान म्हणतात, नारदा, हे व्रत दुःख व शोकांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे। तसेच सौभाग्य व संतती देणारे, सर्व कार्यात विजयी करणारे हे व्रत आहे। भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यांचा धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोष काळी 2 तासात सत्यनारायणाचे पूजन करावे। गव्हाचा रवा, केळी, शुद्ध तूप, साखर यांचा केलेला प्रसाद 1.25 पावशेर, 1.25 अच्चेर किंवा 1.25 शेर असा करून भक्तियुक्त अंतकरणाने सत्यनारायणाला अर्पण करावा। गव्हाचा रवा मिळाला नाही तर तांदळाचा रवा घ्यावा, साखर मिळाली नाही तर गुळाची योजना करावी आणि त्यांचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा। नंतर सत्यनारायणाची कथा ऐकावी आणि हे सर्व कृत्य पवित्र अशा एखाद्या मंदिरामध्ये करून सत्यनारायणाचे नामस्मरण करीत आपल्या घरी यावे किंवा आपल्या घरी सत्यनारायणाचं पूजन करावं। अशा प्रकारे सत्यनारायणाचे पूजन केले असता व्रत करणारा मनुष्य या लोके सर्व काळ सुख भोगून शेवटी तो श्री सत्यनारायण प्रभूंच्या सत्यलोकी जातो। इति श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रत कथायां प्रथमोध्यायः समाप्त। श्री सत्यनारायण भगवान की जय। श्री गणेशाय नमः। दुसरा सूत सांगतात, मुनी याविषयी कथा सांगतो ती श्रवण करा। पूर्वी या पृथ्वीवर काशी नगरामध्ये एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता। तो ब्राह्मण त्या ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी फिरत होता। त्यावेळी भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले आणि त्या काशी नगरामधल्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला की तू या ठिकाणी कशासाठी फिरतोस? तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, मी अतिशय गरीब आहे आणि भिक्षा मागण्यासाठी या ठिकाणी फिरत असतो। गरिबी नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपणास माहीत असेल तर तो कृपा करून मला सांगा। त्यावेळी वृद्ध ब्राह्मण रूपी भगवान म्हणतात, तू सत्यनारायण नावाच्या विष्णूचे पूजन कर, त्याच्या प्रसादाने तुला लाभ होईल। आणि पूजनाचा विधी सांगून अदृश्य झाले। त्या ब्राह्मणाने निश्चय केला की मी उद्या सकाळी सत्यनारायणाची पूजा करीन, असं म्हणून तो आपल्या घरी गेला। तेव्हा त्या दिवशी रात्री त्याला झोप लागली नाही। नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आपलं नित्यकर्म केलं आणि गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेला। तेव्हा त्या दिवशी त्याला रोजच्या पेक्षा दुप्पट भिक्षा मिळाली। नंतर त्यानं आनंदी अंतकरणानं यथाविधी पूजेचं साहित्य आणलं आणि आपल्या आप्तसुख्यांसह सत्यनारायणाची
पूजा केली। त्या सत्यनारायण पूजनाच्या प्रभावानं तो ब्राह्मण धनधान्यादी संपत्तीने युक्त झाला आणि सर्व ब्राह्मणांमध्ये त्याला श्रेष्ठपणा प्राप्त होऊन या लोकी तो सर्व काळ सुख भोगू लागला। एक दिवस तो ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे मोठ्या ताटामाटाने भर दुपारी श्री सत्यनारायणाची पूजा करीत बसला होता। तेव्हा त्या ठिकाणी एक मोळीविक्या आला आणि त्या मोळीविक्याला तहान लागली होती। त्यामुळे तो मोळीविक्या पाणी पिण्यासाठी ब्राह्मणाच्या घरी गेला। तेव्हा त्यानं पाहिलं की ब्राह्मण कशाची तरी पूजा करीत आहे। असे पाहून त्या मोळीविक्यानं हात जोडून त्या ब्राह्मणाला विचारलं की महाराज, आपण ही कोणती पूजा करीत आहात आणि ही पूजा केल्यानं काय फळ मिळतं? तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, मी ही सत्यनारायणाची पूजा करीत आहे आणि त्याच्याच प्रसादाने मला पुष्कळ धनधान्य प्राप्त झाले आहे। तेव्हा तो मोळीविक्या म्हणाला, मी सुद्धा अतिशय गरीब आहे, कदाचित मला सुद्धा याचा लाभ होईल। असे म्हणून मोळीविक्यानं ते व्रत समजावून घेतलं आणि अतिशय आनंदाने तीर्थप्रसाद घेऊन पाणी पिऊन तो मोळीविका एका मोठ्या अशा शहरामध्ये आपली मोळी विकण्यासाठी गेला। तेव्हा त्या दिवशी त्याला त्याच्या मोळीची रोजच्यापेक्षा दुप्पट किंमत मिळाली। नंतर त्यानं आनंदी अंतकरणानं यथाविधी पूजेचं साहित्य आणलं आणि आपल्या आप्तसुख्यांसह सत्यनारायणाची पूजा केली। त्या सत्यनारायण पूजनाच्या प्रभावानं तो मोळीविका धनधान्यादी संपत्तीने युक्त झाला आणि या लोकी तो सर्व काळ सुख भोगून शेवटी तो श्री सत्यनारायण प्रभूंच्या सत्यलोकी गेला। इथे श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रतकथायां द्वितीयोऽध्याय समाप्त। श्री सत्यनारायण भगवान की जय। श्री गणेशाय नमः। अध्याय 3 सूत सांगतात, मुनी अभिषेक कथा सांगुती श्रवण करा। पूर्वी या पृथ्वीवर एक उल्कामुख नावाचा एक राजा होता। तो राजा जितेंद्रिय म्हणजे सर्व इंद्रियांवर संयम ठेवणारा भक्तिमान आणि बुद्धिमान होता। तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करीत असे। त्याची भार्या पतिव्रता सुंदरवदना अत्यंत रूपवान होती। एके दिवशी तो राजा आपल्या स्त्रीसह नदीच्या तीरावर सत्यनारायणाचे पूजन करीत बसला होता। तेव्हा त्या ठिकाणी एक साधू नावाचा वाणी आला आणि त्या साधुवाण्यानं पाहिलं की आपला नगराचा राजा कशाची तरी पूजा करीत आहे। असे पाहून त्या साधुवाण्यानं हात जोडून त्या राजाला विचारलं की हे राजा, तू ही कोणती पूजा करीत आहेस आणि ही पूजा केल्याने काय फळ मिळतं? तेव्हा तो राजा म्हणाला, संतती आणि संपत्ती प्राप्त व्हावी म्हणून मी हे सत्यनारायणाचे पूजन करीत आहे। तेव्हा तो साधुवाणी म्हणाला, मला सुद्धा संतती नाही, ती या पूजनामुळे नक्की होईल। असा विचार करून साधुवाण्यानं ते व्रत समजावून घेतलं आणि अतिशय आनंदाने तीर्थप्रसाद घेऊन पाणी पिऊन तो साधुवाणी आपल्या घरी आला आणि घरी आल्यानंतर त्यानं संतती देणारं हे व्रत त्याच्या लीलावती नावाच्या बायकोला सांगितलं आणि साधुवाण्याने नवस केला की ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी हे सत्यनारायणाचे पूजन करीन। असा साधुवाण्याने नवस केल्यानंतर त्याची लीलावती नावाची भार्या पतीची सेवा करीत असताना गर्भवती राहिली आणि नंतर तिला 10वा महिना सुरू होताच एक कन्यारत्न झाली। ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे वाढू लागली आणि म्हणूनच तिचे नाव कलावती असे ठेवले। तेव्हा लीलावतीनं साधुवाण्याला विचारलं की सत्यनारायणाच्या प्रसादाने आपल्याला मुलगी झाली आहे, आता आपण सत्यनारायणाचे पूजन जिथे करू? तेव्हा साधुवाणी म्हणाला, सत्यनारायणाच्या प्रसादाने आपल्याला मुलगी झाली आहे, परंतु मुलगी म्हणजे परधन आहे। म्हणजे ज्यावेळी आपल्या मुलीचे लग्न होईल आणि कन्यादानाचे पुण्य आपल्या पदरी पडेल त्यावेळी आपण सत्यनारायणाचे पूजन करू। अशा प्रकारे आपल्या बायकोचे समाधान करून साधुवाणी व्यापाराला निघून गेला। नंतर त्याची मुलगी कलावती गुणांनी आणि वयाने मोठी होऊ लागली आणि एक दिवस साधुवाण्यानं आपली मुलगी लग्नाला योग्य झाली आहे असे पाहून आपल्या मित्रमंडळींबरोबर विचार केला आणि एका सुंदर अशा वाहनाच्या मुलाला पाहून आपल्या मुलीचे यथाविधी कन्यादान करून दिले। परंतु त्या लग्नाच्या वेळी नवस केलेले सत्यनारायणाचे पूजन करण्यास तो विसरला होता, म्हणून भगवान त्याच्यावर रागावले। नंतर त्या साधुवाण्यानं जावयाला आपल्या घरी ठेवून घेतलं आणि तो जावया सहवर्धमान रम्य अशा रत्नसारपुरामध्ये जाऊन व्यापार करू लागला आणि त्या ठिकाणी चंद्रकेतू नावाचा राजा राज्य करीत होता आणि त्या चंद्रकेतूच्या राज्यात साधुवाने व्यापार करीत असताना काही काळ उत्तम गेला, परंतु सत्यनारायण प्रभूंनी हा वाणी आपल्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे म्हणून याला भयंकर दुःख प्राप्त होईल असा शाप दिला आणि शाप दिल्यानंतर एक दिवस चंद्रकेतू राजाच्या राजवाड्यात चोरी जिथे झाली आणि त्या चोराने चोरून आणलेले राजद्रव्य साधुवाण्याच्या घरात टाकून ते चोर पळून गेले। त्यावेळी चोरीस गेलेले राजद्रव्य साधुवाण्याच्या घरात सापडले आणि साधुवाणी व त्याचा जावई हे दोघे चोर आहेत असे समजून राजदूतांनी त्या दोघांना बेड्या टाकल्या आणि राजाच्या समोर नेले। राजाने कोणताही विचार न करता त्यांना बंदीशाळेत टाकण्याची आज्ञा केली। त्यावेळी आम्ही चोर नाही असे ती म्हणत होती, परंतु सत्यदेवाच्या मायेमुळे त्यांचं बोलणं कोणीच ऐकलं नाही, उलट त्यांचे सर्व द्रव्य जप्त केले। नंतर साधुवाण्याच्या घरातील सर्व द्रव्य चोरांनी चोरले। तेव्हापासून मानसिक दुःख उर्गाने व्याप्त होऊन
भूक व तहानेने पीडित झालेली साधुवानाची भार्या लीलावती आणि मुलगी कलावती प्रत्येक घरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली. आणि एक दिवस कलावती अशी एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेली. तेव्हा त्या ठिकाणी तिनं सत्यनारायणाचं पूजन चाललेलं पाहिलं आणि आनंदाने तीर्थप्रसाद घेऊन आपल्या घरी आली. त्यावेळी तिला घरी येण्यासाठी थोडी रात्र झाली होती. त्यामुळे तिच्या आईने तिला प्रेमानं विचारलं की हे मुली, तू इतकी रात्रपर्यंत कोठे होतीस? तुझ्या मनात काय विचार चालू आहे? तेव्हा कलावती म्हणाली, हे आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी सत्यनारायणाचं पूजन चाललेलं पाहिलं. त्यावेळी सत्यनारायणाचे नाव ऐकताच लीलावतीला नवस केलेल्या व्रताची आठवण झाली. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लीलावतीनं यथाविधी सत्यनारायणाची पूजा केली आणि आपला पती व जावई लवकर घरी येऊत म्हणून सत्यनारायण प्रभूंची दुःख निवारण्यासाठी प्रार्थना केली. त्या सत्यनारायण पूजनाच्या प्रभावाने भगवान सत्यनारायण संतुष्ट झाले आणि त्यांनी चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितले की हे राजा, तू जे 2 वाणी बंदशाळेत टाकले आहेस ते सकाळी सोडून दे. तसेच हे राजा, तू जे त्यांची धन घेतले आहेस ते त्यांचे त्यांना परत दे. असे जर तू न करशील तर धन, पुत्र आणि राज्य यांसह मी तुझा नाश करील, असे राजाला स्वप्नात सांगून भगवान अदृश्य झाले. नंतर राजाने दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांना ते स्वप्न सांगितले आणि त्या 2 वाण्यांना बंधमुक्त केले. नंतर राजाने त्यांच्या बेड्या काढल्या आणि मंगलस्नान घातले, वस्त्र अलंकार देऊन गौरव केला आणि म्हणाला, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला दुःख भोगावे लागले, आता भीती नाही. असे बोलून त्यांचे जे द्रव्य जप्त केले होते ते त्यांचे त्यांना दुप्पट करून परत दिले आणि म्हणाला, आता आपण आपल्या घरी जा. त्यावेळी साधुवाने आणि त्याचा जावई यांनी चंद्रकेतू राजाला नमस्कार केला आणि म्हणाले, आम्ही आपल्या कृपेने या ठिकाणी घरी जातो. येथे श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रतकथायां तृतीयोध्याय समाप्त. श्री सत्यनारायण भगवान की जय. श्री गणेशाय नमः. 4 सूत सांगतात, मुनी हो, पुढे काय झाले ते सांगतो ऐका. नंतर त्या साधुवाने राजाने दिलेलं पुष्कळ असं द्रव्य मोठ्या अशा एका नौकेमध्ये भरलं आणि तो साधुवाने आपल्या गावी जाण्यासाठी निघाला. जाताना आपल्याला वाटेत विघ्न येऊ नयेत म्हणून त्यानं ब्राह्मणांना दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतले आणि तो साधुवाने जावयासह स्वतःच्या नगरास निघाला. तो साधुवाने काही थोडा दूर गेल्यावर भगवान सत्यनारायण प्रभूंनी त्या साधुवानाची परीक्षा पाहण्यासाठी एका संन्याशाचं रूप घेतलं आणि त्या साधुवानाला प्रश्न विचारला की या तुझ्या नौकेमध्ये काय आहे? त्यावेळी धनाने उन्मत्त झालेले ते 2 वाणी संन्याशाची निंदा करून हसू लागले आणि म्हणाले, संन्याशी बुवा, आमचे द्रव्य नेण्याची तुमची इच्छा आहे का? आमच्या नौकेत वेली व पत्रावळी आहेत. अशा प्रकारचे त्याचे खोटे बोलणे ऐकून संन्यास वेशधारी भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे होईल आणि तिथून थोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राच्या तीरावर जाऊन बसले. नंतर साधुवाने आपलं नित्यकर्म केलं आणि नौकेकडे गेला आणि पाहिले तो हलकेपणामुळे नौका वर आलेली पाहून आणि नौकेमध्ये सोन्या चांदीऐवजी वेली व पत्रावळी पाहून तो बेशुद्ध झाला. नंतर त्याच्या जावयाने त्याला सावध केले आणि ते दोघे त्या संन्यासाला शरण गेले. तेव्हा तो साधुवानी संन्यास वेशधारी सत्यनारायण प्रभूंना साष्टांग नमस्कार घालू लागला. त्यावेळी दिनाचे रक्षण करणारे भगवान सत्यनारायण संतुष्ट झाले आणि साधुवानेला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नंतर साधुवाने पुन्हा आपल्या नौकेकडे येऊन पाहिलं. तो नौका पूर्वीप्रमाणे द्रव्यानं भरलेली दिसली. तेव्हा आनंदी झालेल्या साधुवानानं त्या ठिकाणी मोठ्या थाटामाटानं सत्यनारायणाची पूजा केली आणि नंतर तो प्रयत्नाने नौका नदीत लोटून आपल्या गावाच्या जवळ आला. आपल्या गावाच्या जवळ आल्यावर त्यानं लीलावती आणि कलावती या दोघींना दर्शनासाठी नदीच्या किनाऱ्यावर बोलावलं. तेव्हा आनंदी झालेल्या लीलावतीनं सत्यनारायणाची पूजा केली आणि कलावतीला सत्यनारायणाची पूजा करण्यास सांगितलं. कलावतीने सत्यनारायणाची पूजा पूर्ण केली परंतु तिने प्रसाद घेतला नाही. कलावतीने प्रसाद घेतला नसल्यामुळं तिचा पती असलेली नौका द्रव्यासह पाण्यात बुडाली. तेव्हा त्या ठिकाणी आलेल्या कलावतीला तिचा पती दिसला नाही. त्यामुळे कलावती आपल्या पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय करू लागली. तेव्हा साधुवानी म्हणाला, जर कधी सत्यनारायण प्रभूंनी माझे एवढे दुःख नाहीसे केले तर मी याच ठिकाणी मोठ्या थाटामाटानं सत्यनारायणाची पूजा करीन. असं म्हणून तो सत्यनारायण प्रभूंना साष्टांग नमस्कार घालू लागला. त्यावेळी दिनाचे रक्षण करणारी भगवान सत्यनारायण प्रभू संतुष्ट झाले आणि भक्तप्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले की हे साधू, तुझे कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनासाठी आली आहे म्हणून तिचा पती अदृश्य झाला. जर तुझी कन्या घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल यात संशय नाही. कलावतीनं आकाशवाणी ऐकली आणि तिने घरी जाऊन अत्यंत आदराने प्रसाद घेतला आणि पुन्हा बंदरात येऊन पाहते तो तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. नंतर कलावती आपल्या पित्यास म्हणाली, आता लवकर घरी चला, उशीर का करता? तेव्हा आनंदी झालेल्या साधुवानानं त्या ठिकाणी मोठ्या थाटामाटानं सत्यनारायणाची पूजा केली आणि नंतर तो साधुवाने प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आणि प्रत्येक संक्रांतीला सत्यनारायणाची पूजा करू लागला व यालोकी तो सर्व काळ सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या सत्यलोकी गेला. तिथे श्री स्कंद
स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रतकथायां चतुर्थोऽध्यायः समाप्त। श्री सत्यनारायण भगवान की जय। श्री गणेशाय नमः। अध्याय 5 सूत सांगतात म्हणून याविषयी कथा सांगतो ती श्रवण करा। पूर्वी या पृथ्वीवर एक अंगध्वज नावाचा एक राजा होता। तो राजा आपल्या प्रजेचे आपल्या पुत्राप्रमाणे पालन करीत असे। एकदा त्याला प्रसादाच्या त्यागामुळे ते दुःख प्राप्त झाले ते असे। तो राजा एकदा जंगलामध्ये शिकारीसाठी गेला होता आणि मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करून एका वडाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी थांबला होता। तेव्हा त्या ठिकाणी काही गवळ्याची मुले सत्यनारायणाची पूजा करीत होती, परंतु राजाही सर्व भावने त्या ठिकाणी गेला नाही आणि त्याने सत्यनारायण भगवंताला नमस्कारही केला नाही। तरी सुद्धा त्या गवळ्याच्या मुलांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजाला आणून दिला। त्या राजाला वाटलं मी एवढा मोठा नगराचा राजा आहे, या गवळ्याच्या मुलांनी दिलेला प्रसाद कशाला घेऊ, असं म्हणून त्या राजाने सत्यनारायणाचा प्रसाद फेकून दिला। त्या राजाने सत्यनारायणाचा प्रसाद फेकून दिल्यामुळे त्या राजाची 100 मुलं व धनधान्यादी सर्व संपत्ती नाश पावली। तो राजा हुशार होता, त्याच्या लक्षात आलं की आपण सत्यनारायणाचा प्रसाद फेकून दिला आहे, म्हणूनच हा सर्व प्रकार घडला आहे। तो राजा पुन्हा त्या गवळ्याच्या मुलांकडे गेला आणि यथाविधी सत्यनारायणाची पूजा केली। त्या सत्यनारायण पूजनाच्या प्रभावाने त्या राजाची 100 मुलं व धनधान्यादी सर्व संपत्ती पुन्हा त्याला मिळाली। नंतर अनेक वर्ष या लोकी राज्य करून या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी तो श्री सत्यनारायण प्रभूंच्या सत्यलोकी गेला। जो कोणी येथे दुर्लभ अशी कथा पठन करतो किंवा श्रवण करतो त्याला सत्यनारायणाच्या कृपेने सर्व वस्तूंचा लाभ होतो। जो दरिद्र असेल त्याला द्रव्य मिळते, जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो, जो भयभीत झाला असेल तो भीतीपासून मुक्त होतो। इच्छित संपूर्ण ऐश्वर्य आलोकी भोगून अंती शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या सत्यलोकी जातो। या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव तर कोणी सत्यनारायण असे म्हणतात। नाना रूपी धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा हा भगवान सत्यनारायण कलियुगामध्ये व्रतरूपी होईल। मुनिश्रेष्ठ विशेषत्वे करून कलियुगामध्ये सत्यनारायण पूजा फल देणारी आहे। इति श्री स्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रतकथायां पंचमोऽध्यायः समाप्त। श्री सत्यनारायण भगवान की जय।